मनसे अध्यक्ष राज ठाकरे 21 ते 26 ऑगस्ट दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे आणि या पार्श्वभूमीवर मनसेचे सैनिक त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत आहे। कारण की ज्या प्रकारे मराठवाड्यामध्ये त्यांच्या दौऱ्यादरम्यान जो प्रकार घडला तो विदर्भातही घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे। आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर आहे। त्यांनीच थोड्या वेळाआधी नागपूरचे जे पोलीस आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे। नेमकं तुम्ही जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये नेमकी कशाची मागणी केलेली आहे आणि विशेष करून तुम्हाला का काळजी वाटत सुरक्षेची? येत्या 21 तारखेला राजसाहेब ठाकरे नागपूरला दौऱ्यावर आहेत विधानसभाच्या अनुषंगाने आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आता मागच्या वेळेला मराठवाडा दौऱ्यावर होते। त्या दौऱ्यादरम्यान जी तुम्ही धिंगाणा म्हणा किंवा सन्माननीय साहेबांच्या ताब्यात अडवणूक केली ती पुन्हा होऊ नये आणि ते केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक त्यांना कुठल्याही प्रकारची मग चोप दिला किंवा आमच्यातर्फे त्या पद्धतीचं त्यांना उत्तर देण्यात आलं तर त्याला प्रशासनच जिम्मेदार राहील। यापूर्वी तुम्ही बघितलं असेल पोलिसांची निष्काळजीपणा दिसून आलेला आहे। पक्षाच्या एका नेत्यासमोर आळवा ताफ्यासमोर लोक येऊन धिंगाणा घालीत आहे आणि पोलीस प्रशासन काही करत नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे। पत्रात काय मागणी केली नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडे? आम्ही पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे 21 तारखेला 21 ते 26 ऑगस्टपर्यंत दौऱ्यावर आहेत। त्या दरम्यान कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही आरक्षणाच्या नावाखाली ताफ्यासमोर अडवणूक केली तर त्याचे जे पडसाद उमटतील ते बरोबर नाही। आम्ही कुठेही त्या महाराष्ट्रात दंगे किंवा अर्धता भडकवण्याच्या उद्देशातून नाही, मात्र आमच्या साहेबांच्या समोर अगर अशा कुठल्याही पक्षातल्या किंवा कुठल्या आरक्षणाच्या नावाखाली गोंधळ घातला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे उत्तर देईल त्याला पोलीस प्रशासन जिम्मेदार राहील। बरं, पुढे सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली? हां, माननीय राजसाहेब ठाकरेंच्या सुरक्षेला पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्या वाढ करण्याची मागणी केलेली आहे। आपण बघू शकतो की विदर्भातील जे मनसेचे सैनिक आहे त्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि कुठेतरी मराठवाड्यात दौऱ्यादरम्यान जो प्रकार घडला तो विदर्भात घडू नये यासाठी काळजी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देखील केलेल्या आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।